राम राम मंडळी. यापूर्वी आपण महाराष्ट्र केसरी 2026 संदर्भात पहिल्या भागात सविस्तर चर्चा केली होती. त्या भागात काही संभाव्य दावेदारांची नावे, स्पर्धेची पार्श्वभूमी आणि कुस्तीप्रेमींच्या भावना आपण मांडल्या होत्या. त्या व्हिडिओला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. मात्र अनेकांनी असे सुचवले की अजून काही सक्षम आणि चर्चेत असलेली नावे या शर्यतीत आहेत. त्यामुळेच हा दुसरा भाग, जेणेकरून दावेदारांचं चित्र अधिक व्यापक आणि संपूर्ण स्वरूपात समोर येईल. महाराष्ट्र केसरी हा किताब केवळ एक पदवी नाही, तो महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा सन्मान आहे. या किताबासाठी उतरलेला प्रत्येक मल्ल आपल्या मेहनतीचा, जिद्दीचा आणि वर्षानुवर्षाच्या सरावाचा कस लावण्यासाठी तयार असतो. त्यामुळे या शर्यतीत असलेलं प्रत्येक नाव महत्वाचं ठरतं. उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळके हे सातत्यपूर्ण कामगिरीमुळे चर्चेत आहेत. महान भारत केसरी माऊली जमदाडे यांच्याकडे मोठ्या किताबाचा अनुभव आहे. पुणे महापौर केसरी गणेश जगताप यांनी विविध स्पर्धांमध्ये दमदार उपस्थिती दाखवली आहे. उपमहाराष्ट्र केसरी संदीप मोठे, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान साकेत यादव यांनी तांत्रिक तयारी आणि संतुलित खेळामुळे स्वतःची ओळख निर्माण केली आहे. प्रशांत जगताप आणि महारुद्र काळेल ही नावं देखील मैदानात सातत्यानं झुंज देणारी आहेत. महाराष्ट्र चॅम्पियन सतपाल सोनटक्के यांनी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आपली छाप पडलेली आहे. महाराष्ट्र चॅम्पियन धनाजी कोळी यांनी सातत्यपूर्ण यशामुळे दावेदारी मजबूत केली आहे. महाराष्ट्र चॅम्पियन राहुल सुळ हे फिटनेस आणि वेगासाठी ओळखले जातात. महाराष्ट्र चॅम्पियन चेतन रेपाळे यांनी आत्मविश्वासपूर्ण खेळामुळे नाव कमावलं आहे. मुंबई महापौर केसरी भारत मधने हे या शर्यतीतील अनुभवी मल्ल म्हणून ओळखले जातात. मोठ्या स्पर्धातील त्यांचा अनुभव आणि संयमी खेळ त्यांना या किताबाच्या शर्यतीत महत्वाचा घटक बनवतो. मनीष रायते, विक्रम घोरपडे आणि विक्रम भोसले ही नावं देखील सातत्यानं चर्चेत असतात. महाराष्ट्र चॅम्पियन श्रीमंत भोसले आणि महाराष्ट्र चॅम्पियन बाळू अपराध यांनी आपल्या किताबाच्या जोरावर शर्यतीत ठाम असं स्थान निर्माण केलं आहे. या सर्व नावांकडे एकत्रितपणे पाहिलं तर स्पष्ट जाणवतं की यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा अत्यंत चुरशीची होणार आहे. कोणताही मल्ल कमी नाही आणि कोणालाही आधीच किताबाचा मानकरी घोषित करणं योग्य ठरणार नाही. कारण हा किताब चर्चेत नाही तर आखाड्यातील सर्वोत्तम कामगिरीने ठरतो. पहिल्या भागात आपण एक महत्वाचा मुद्दा मांडला होता. दोन वेगवेगळ्या स्पर्धा होऊ नयेत ही भावना कुस्तीप्रेमींमध्ये स्पष्ट आहे. ती भावना या ठिकाणीही तितकीच महत्वाची आहे. कारण किताब एकच असावा आणि तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी मानाचा, सन्मानाचा असावा अशी सर्वांची अपेक्षा आहे. दावेदारांची ताकद आणि संख्या पाहता स्पर्धा एकसंघ आणि पारदर्शक व्हावी हीच योग्य दिशा ठरते. माती असो किंवा मॅट असो, दोन्ही ठिकाणी घाम, मेहनत आणि जिद्द समान असते. टेक्निक वेगळं असू शकतं पण जिंकण्याची जिद्द समान असते. अंतिम क्षणी जो अधिक सज्ज, अधिक संयमी आणि अधिक सक्षम असेल तोच किताब आपल्या गळ्यात घेणार आहे. ही चर्चा कोणाच्या समर्थनासाठी नाही आणि कोणाच्या विरोधासाठीही नाही. हा केवळ संभाव्य दावेदारांचा संतुलित आणि वस्तुनिष्ठ आढावा आहे. महाराष्ट्र केसरी कोण होईल हे आज सांगणं अशक्य आहे, कारण तो निर्णय अखेर आखाड्यातच होणार आहे. आता पुढील काही दिवसात सरावाची गती वाढेल, चर्चा वाढेल आणि वातावरण अधिक तापेल. संपूर्ण महाराष्ट्राची नजर त्या अंतिम लढतीकडे लागलेली असेल. त्या क्षणी ठरेल यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण. या भागात आपण अनेक दमदार दावेदारांची नावे घेतली आहेत. तरीही महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वात आणखी काही सक्षम आणि पात्र नावे राहिली असतील तर ती कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तुमच्या प्रतिसादानुसार या विषयावर आणखी एक व्हिडिओ करण्यात येईल, जेणेकरून कुणाचाही उल्लेख राहणार नाही आणि चर्चा अधिक व्यापक होईल. चर्चा जितकी व्यापक तितकी कुस्तीची परंपरा अधिक बळकट होते. महाराष्ट्र केसरी हा फक्त किताब नाही, तो महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान आहे आणि त्या अभिमानाचा अंतिम निर्णय पुन्हा एकदा आखाड्यातच होणार आहे. धन्यवाद.